नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा पहिला टॉपिक बघत होतात आणि ते म्हणजेच काय, चेकिंग, वाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे त्या चॅप्टर मधला, ते म्हणजेच काय, टेस्ट चेकिंग. टेस्ट चेकिंग म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल काय, चाचणी, तपासणी किंवा मग चाचणी परीक्षण असं म्हणता येईल. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते काय की मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये जेव्हा व्यवहार होत असतात, मग ते व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते ना, कारण व्यवसायाचा व्यापच मोठ्या प्रमाणावर असतात. हजारो ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणावर त्या व्यवसाय संघटनेमध्ये होत असतात. मग अशा वेळेस काय, मोठ्या संघटनामध्ये झालेल्या व्यवहारांची नोंद जेव्हा लेखापाल किंवा अकाउंटंट लेखापुस्तकात करत असतो, तेव्हा त्या सर्वच व्यवहारांची तपासणी करणं जो कोणी अंकेक्षक असतो त्याला शक्य नसते. कारण व्यापार जास्त, व्यवहारांची संख्या जास्त, व्यवहारांची संख्या जास्त, नोंदी जास्त, आणि सर्वच नोंदी जर पाहायच्या तर अशा वेळेस बराच कालावधी जाऊ शकतो. यासाठी काय, सर्वच व्यवहाराची तपासणी करणं शक्य नसते. यासाठी काय केलं जाते, अंकेक्षक काय करत असते, जे काही व्यवसाय संघटनेमध्ये व्यवहार झालेले असतात त्या व्यवहारापैकी मोजकेच व्यवहार तो काय करत असतो, तपासत असतो किंवा मग त्या व्यवहारांचं परीक्षण करत असतो. हे लक्षात. आणि त्या परीक्षणावरूनच संबंधित लेखापुस्तकाबद्दल आपलं मत प्रकट करत असतो. तसेच पुढे सांगता येते काय, व्यावहारिक दृष्ट्या सर्वच व्यवहारांची तपासणी करणं शक्य नसते. त्यासोबतच व्यवसाय संघटनेमध्ये सद्यस्थितीला जर पाहिलं तर संचालक मंडळामार्फत किंवा व्यवस्थापकामार्फत काय केलं जाते की व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती किंवा अंतर्गत अवरोध पद्धती कार्यक्षम पद्धतीनं कार्यरत असल्यामुळं किंवा मग व्यवसायामध्ये अस्तित्वात असल्यामुळे व्यवहारांची नोंद ही बिनचूक करण्यात येत असलेली आपणास सांगता येऊ शकते. आणि त्यासोबतच काय करत असतो अंकेक्षक, व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती, अंतर्गत तपासणी पद्धती असल्यामुळे अंकेक्षक जे काही व्यवसाय संघटनेमध्ये जे व्यवहार झालेले असतात त्या व्यवहाराची नोंद संबंधित लेखापालाद्वारे केल्यानंतर किंवा संबंधित अधिकारप्राप्त व्यक्तीनं केल्यानंतर त्या सर्व व्यवहारापैकी मोजकेच व्यवहारांची निवड करून ते व्यवहार तपासत असतो. आपण जसं भात शिजला का नाही हे कशावरून बघतो, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा आपण म्हणतो. सर्वच भात शिजला का आपण बघतो का हो, नाही ना, त्यावरून काही शीत आपण शिजले का बघतो, बरोबर. आणि आपण जर एक शीत शिजला असेल तर आपण काय म्हणतो, सर्वच तांदूळ म्हणजे भात झालेला आहे किंवा मग भात शिजलेला आहे आपण म्हणू शकतो. तसंच हे अंकेक्षक काय करत असते, व्यवसायामध्ये लेखापुस्तकात झालेल्या व्यवहारांची तपासणी करताना काही मोजक्याच व्यवहारांची तपासणी करत असतो आणि त्यावरूनच सर्व लेखापुस्तकाबद्दल किंवा मग सर्व लेखापुस्तकातील नोंदीबद्दल आपलं मत तयार करत असतो. मग सर्व व्यवहारापैकी मोजकेच व्यवहार जेव्हा तो निवडतो आणि त्यांची तपासणी करतो त्यालाच म्हणतात चाचणी तपासणी किंवा मग चाचणी परीक्षण असं म्हणता येईल. तसेच पुढे सांगता येऊ शकते, ही जी काही अंकेक्षकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे ही तपासणी संभाव्यता सिद्धांतावर अवलंबून आहे. संभाव्यता सिद्धांतामध्ये कसं, संभाव्य बाबीवरून विशिष्ट गोष्ट कशी आहे याबद्दल आपण अंदाज बांधत असतो, तसंच संभाव्य सिद्धांतानुसार निवडक स्वरूपामध्ये काही व्यवहार निवडले जातात आणि त्या व्यवहारांची कसून योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या तपासणी केली जाते आणि त्या व्यवहारावरून ठरवलं जाते की इतर व्यवहार कशा पद्धतीचे आहेत. जर समजा निवडलेले व्यवहार तपासणी करताना त्यामध्ये काही चुका, अफरातफर, हे लक्षात, किंवा मग लबाडी, कपट असं जर वाटलं तर अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, त्या व्यवहारा जे काही तो पाहत आहे तपासणी निवडक स्वरूपामध्ये व्यवहार, त्यामध्ये जर काही त्रुटी, उणिवा किंवा मग चुका, काही दोष असतील तर तो काय करतो, इतर व्यवहारांची तपासणी मग तो करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला या चाचणी तपासणीची व्याख्या पाहता येईल. बघा, मग त्यामध्ये एक व्याख्या पाहता येईल, ती म्हणजेच काय, प्राध्यापक मॅगस यांच्या मते. प्राध्यापक मॅगस काय म्हणतात बघा या चाचणी तपासणीबद्दल व्याख्येच्या द्वारे, सारख्याच असलेल्या व्यवहारापैकी काही
सारख्याच असलेल्या व्यवहारापैकी काही प्रातिनिधिक व्यवहारांची नमुना म्हणून निवड करून फक्त त्यांचीच तपासणी करणे म्हणजे चाचणी तपासणी होय. काय म्हणतात प्राध्यापक मॅकस, की जे काही व्यवसाय संघटनेमध्ये व्यवहार झालेले असतात त्या व्यवहारापैकी मोजकेच व्यवहारांची काय निवड केली जाते आणि त्या व्यवहारांची काय तपासणी केली जाते. हे लक्षात, त्यालाच काय म्हणायचं, चाचणी परीक्षण. समजा व्यवसायामध्ये 100 व्यवहार झालेत आणि ते व्यवहार सारखेच असतील, सर्व व्यवहार सारखेच असतील, मग अशा वेळेस त्या 100 व्यवहारापैकी मोजके 10 व्यवहार घ्यायचे. सारख्या व्यवहारापैकी जे काही सारखे व्यवहार आहेत त्यापैकी 10 व्यवहार घ्यायचे आणि त्यांची कसून व्यवस्थितरित्या तपासणी करायची आणि ते जर 10 योग्य असतील तर त्यावरून अंदाज बांधायचा की इतर जे काही 90 व्यवहार आहेत ते व्यवस्थितरित्या आहेत असं समजलं जाते. म्हणून ही एक व्याख्या या ठिकाणी चाचणी परीक्षणाची किंवा चाचणी तपासणीची या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला या चाचणी तपासणीमधलाच पुढला पॉइंट घेता येईल, तो म्हणजेच काय, चाचणी तपासणी पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी. म्हणजे चाचणी तपासणी करायची असेल तर कोणती खबरदारी घेतली पाहिजे, काही मुद्दे दिलेले आहेत बघा. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, सर्वप्रथम हिशोब तपासणीचा अवलंब करताना व्यवसाय संस्थेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अभ्यास करून आढावा घ्यावा. तर अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, चाचणी तपासणी किंवा चाचणी परीक्षण करण्या अगोदर व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत अवरोध पद्धती किंवा अंतर्गत नियंत्रण पद्धती असेल तर त्या अंतर्गत नियंत्रण पद्धती कशा स्वरूपाची आहे, कशा पद्धतीने नियंत्रण ठेवलं जाते कर्मचाऱ्यावरती, कशा पद्धतीने एकाचं काम दुसऱ्या व्यक्ती करत आहे, हे सर्व पाहिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात व्यवसाय संघटनेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा आढावा घेतला पाहिजे. हा एक पहिला पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे अंकेक्षकानं. दुसरी बाब, चाचणी तपासणी उपयोगात आणताना तपासणी करावयाचे व्यवहार एकजिन्सी किंवा सारखेच असावेत. काय म्हणले, दुसरं खबरदारी लक्षात घ्यायसारखी, व्यवसायामध्ये जे काही व्यवहार झालेत आणि त्या व्यवहारांची जर चाचणी तपासणीनुसार जर परीक्षण करायचं असेल तर ते व्यवहार एकजिन्सी सारखेच असावेत, जेणेकरून त्यामधून निवडक स्वरूपामध्ये काही व्यवहार तुम्हाला निवडून त्यांची तपासणी करता येईल. म्हणजे एकजिन्सी किंवा सारखेच व्यवहार असावे. दुसरी बाब. तिसरा मुद्दा, तपासणीसाठी निवडण्यात आलेले व्यवहार शक्यतो प्रातिनिधिक स्वरूपाचे असावेत. म्हणजे तपासणीसाठी जे काही व्यवहार आपण घेतले जाणार आहेत सारखेच किंवा मग एकजिन्सी, ते निवडक स्वरूपामध्ये असले पाहिजेत. हे एक बाब लक्षात किंवा खबरदारी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढला पॉइंट, कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह लक्षात न घेता तपासणीसाठी व्यवहार निवडावे. म्हणजे अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, या चाचणी तपासणी करते वेळेस एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. कोणती, की समजा व्यवसाय संघटनेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल जर पूर्वग्रह असेल, काही शंका असेल, तर अशा वेळेस किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या कामाबद्दल पूर्वग्रह किंवा मग पूर्वग्रह दोष असेल तर अशा वेळेस तो बाजूला ठेवला पाहिजे आणि चांगल्या व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या माइंडनं ते सर्व लेखापुस्तकातील व्यवहार पाहण्यासाठी चाचणी तपासणी करावी. म्हणजे पूर्वग्रह दोष किंवा मग पूर्वग्रह एखाद्याबद्दल शंका वगैरे नसावी, हा सांगितलाय मुद्दा या ठिकाणी. त्यानंतर पुढला पॉइंट, ज्या काळातील व्यवहारांची तपासणी करावयाची आहे तो काळ हिशोब तपासनिकांनी स्वतः निश्चित करावा. काय म्हटले, अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, की ज्या काळाचे व्यवहार चाचणी तपासणीद्वारे तपासायचे आहेत किंवा मग कोणत्या महिन्याचे कोणत्या कालावधीचे व्यवहार चाचणी तपासणीद्वारे तपासायचे आहेत, तो काळ अंकेक्षकाने स्वतः निवडावा किंवा निश्चित करावा, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढला पॉइंट सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, तर बघा 6 नंबरचा, वर्षभरातील पहिल्या व शेवटच्या महिन्यातील सर्वच्या सर्व व्यवहार शक्यतो तपासणी करावी. म्हणजे अंकेक्षकानं काय करावं, की जो काही व्यवसाय संघटना असते त्या व्यवसाय संघटनेचे पहिला महिना आणि शेवटच्या महिन्यात जे काही व्यवहार झालेले आहेत ते व्यवहार सर्वच्या सर्व अंकेक्षकानं या चाचणी पद्धतीद्वारे तपासावे. हे एक बाब लक्षात घेतली पाहिजे.
त्यानंतर पुढचा पॉइंट या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, चाचणी तपासणी करताना काही चुका आढळल्यास त्या ठिकाणी हिशोब तपासनीसांनी किंवा अंकेक्षकांनी अधिक जास्त विस्तृत तपासणी करण्यासाठी निर्णय घ्यावा. म्हणजे अंकेक्षक जेव्हा चाचणी पद्धतीने किंवा चाचणी तपासणी करत असतो, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेत असतो, त्या पद्धतीनं अनेक व्यवहारापैकी सारख्या स्वरूपाचे व्यवहार असतील तर त्यापैकी मोजकेच निवडक स्वरूपामध्ये व्यवहार सिलेक्ट करून किंवा निवडून त्यांची कसून तपासणी करत असतो. मग अशा वेळेस त्या व्यवहारामध्ये जर काही चुका, लबाडी, अफरातफर दिसली तर अशा वेळेस अंकेक्षकाने किंवा मग हिशोब तपासणी साने काय केलं पाहिजे, सर्वच व्यवहारांची त्या ठिकाणी तपासणी केली पाहिजे. हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर चाचणी तपासणी करत्या वेळेस पुढली खबरदारी घेणारी बाब म्हणजे काय, रोकड पुस्तक आणि पासबुक यांची संपूर्ण तपासणी करावी. काय सांगितले या ठिकाणी, जेव्हा अंकेक्षक चाचणी पद्धतीनं काही व्यवहारांची निवडक स्वरूपामध्ये तपासणी करतो तेव्हा अशा वेळेस अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, रोकड पुस्तक म्हणजे कॅश बुक जे काही असते त्या कॅश बुकची आणि पासबुक जे काही बँकेच्या संदर्भात असते त्यांची कसून लक्षपूर्वक तपासणी करावी, ही एक बाब लक्षात त्यानं ठेवली पाहिजे. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात काही चाचणी तपासणी करते वेळेस लक्षात घ्यायची मुद्दे किंवा खबरदारी या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच आपल्याला काय करायचे की या चाचणी तपासणीचे कोणते फायदे आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचे. जर बघा चाचणी तपासणीचे फायदे, त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, हिशोब तपासणीचे काम कमी वेळेत पूर्ण करता येते. म्हणजे हे एक या चाचणी तपासणीचा फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. तो म्हणजेच काय की जो कोणी अंकेक्षक आहे म्हणजेच हिशोब तपासणीस आहे त्याचं काम कमीत कमी वेळेत पूर्ण होते. म्हणजेच काय की चाचणी तपासणीद्वारे आपण जेव्हा मोजक्याच व्यवहारांची निवडक स्वरूपात आपण तपासणी करत असतो तेव्हा काय 100 व्यवहार असतील तर त्या 100 व्यवहारापैकी काही प्रातिनिधिक स्वरूपात 10 व्यवहारांची आपण काय करतो, तपासणी करत असतो. मग अशा वेळेस वेळेची बचत होते आणि अंकेक्षकाचं काम कमी वेळेमध्ये पूर्ण होते. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा फायदा बघा, ते म्हणजेच काय, ठराविक काळामध्ये अनेक व्यवसाय संस्थांच्या हिशोब तपासणीचे काम होऊ शकते. अंकेक्षक काय करू शकतो की कमी वेळेमध्ये चाचणी तपासणीद्वारे व्यवहारांची तपासणी करण्यात येणार आहे. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करतो, ॲट ए टाइम एकापेक्षा जास्त व्यवसाय संस्थांच्या लेखापुस्तकांची तपासणी करू शकतो. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर तिसरा फायदा बघा, तो म्हणजेच काय, हिशोब तपासणीचा वेळ व श्रम वाचतो. बघा, जो कोणी हिशोब तपासणीस आहे किंवा अंकेक्षक आहे, जो लेखापुस्तके किंवा व्यवहारांची तपासणी करणार आहे त्याचा वेळ व श्रम वाचतो. साहजिकच आहे ना, वेळ आणि श्रम वाचतो. कारण का 100 व्यवहार, हजारो व्यवहार तपासण्याऐवजी त्या हजारो व्यवहारापैकी काही मोजकेच व्यवहार तपासायचे, 100 असतील तर 10 तपासायचे. मग अशा वेळेस त्याचं जी काही मेहनत आहे, श्रम आहे, वेळ आहे त्यामध्ये काय बचत होते. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला पॉइंट, व्यवहारांच्या नोंदींची अचूकता समजून येते. आता चाचणी तपासणीद्वारे व्यवहारांची तपासणी केल्यामुळं काय होते की त्या व्यवहारांची अचूकता त्यासोबतच योग्यता लक्षात येते किंवा समजून घेण्यात येते. का? कारण व्यवसायामध्ये अंतर्गत अवरोध पद्धती असेल, व्यवसायामध्ये अंकेक्षक कोणत्या व्यवहारांची तपासणी करणार आहे कोणत्याही कर्मचाऱ्याला माहीत नसते. कारण का 100 व्यवहारापैकी त्यानं कोणते व्यवहार 10 तपासेल काही सांगता येत नाही ना. यासाठी काय केलं जाते, प्रत्येक कर्मचारी आपलं काम कार्यक्षम पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून सर्व व्यवहारांच्या नोंदींची अचूकता लक्षात येते या चाचणी तपासणीमुळे. त्यानंतर पुढला पॉइंट, व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यावर वचक निर्माण होते कारण कोणतेही व्यवहार तपासणीसाठी घेतले जाऊ शकतात. म्हणजे हा एक चाचणी तपासणीचा फायदा सांगता येऊ शकते की कर्मचाऱ्यावर वचक निर्माण होते. का? जो कोणी अंकेक्षक आहे, जो कोणी हिशोब तपासणीस आहे, तो काय करणार आहे, कोणतेही व्यवहार त्याच्या आवश्यकतेनुसार किंवा त्याला जे वाटतील ते काय निवडक स्वरूपामध्ये निवडून किंवा मग घेऊन त्यांची तपासणी करणार आहे. मग अशा वेळेस कर्मचाऱ्यावर वचक असते की बाबा माझी जर चूक
किंवा मग मी जर कार्य करताना, नोंद करताना, व्यवहारांची खतावणी करताना जर चूक झाली आणि ती जर उघडकीस आलं तर मला बोलणं खावं लागेल किंवा मला माझी जॉब सुद्धा गमवावी लागेल. यासाठी प्रत्येक कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो, म्हणून तिथे एक चाचणी तपासणीमुळे कर्मचाऱ्यावर वचक निर्माण होत असलेला आपणास सांगता येऊ शकते. हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं थोडक्यात चाचणी पद्धतीबद्दल काही माहिती, त्यासोबत त्याची व्याख्या, त्यासोबतच चाचणी तपासणी करते वेळेस अंकेक्षकानं कोणती खबरदारी घ्यावी हे, तसंच या चाचणी तपासणीचे काही फायदे या ठिकाणी सांगता येऊ शकतात. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉइंट घेऊ. ओके.